लागलेली आहे येत्या 7 तारखेला मतदान आहे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली काय प्रतिक्रिया असेल? कसं आहे यावेळेस आता ही 2024ची जी लोकसभेची निवडणूक आहे ही भारतामध्ये क्रांती घडवणारी निवडणूक आहे आणि ही निवडणूक खऱ्या अर्थानं ही पुढाऱ्यांची नसून सामान्य जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे. वाढती महागाई नाही, शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्याच्या कुठल्याही गोष्टीला भाव दिला जात नाही, परंतु व्यापारी वर्गाला पुढे घेतलं जात आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, आता हे तुमचं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. व्यापारी वर्ग सुद्धा तेवढाच नाराज आहे. शेतकरी तर नाराज आहेच आहे. शेतकऱ्यांविषयी यांची अनास्था ह्यांनी वेळोवेळी जाणून बुजून कृतीतून दाखवून दिलेली आहे आणि ह्यांचा फक्त गैरसमज काय आहे की आपण जे करतो काय समजा 6,000 रुपये शेतकरी पगार हे ते जे देतो आपण लाच देतो ही यांना ते शेतकरी विसरतील. पण कसं आहे आता 21वे शतक आहे, हे डिजिटल युग आहे, प्रत्येकाला माहित आहे की कोण काय करतं फक्त हे समजून घेत नाहीत. हे राज्यकर्ते जे आहेत ना यांना वाटतं की आपण 6,000 पगार दिली आणि 6,000 पगार देऊन इकडे शेतमालाचे भाव काही केले कसे नियंत्रणात ठेवले तर त्या 6,000च्या पगारीला बोलतील आणि आपल्या मागे येतील. हे चुकीचा गैरसमज आहे यांचा. व्यापाऱ्यांमध्ये आज GST मुळे खूप अडचणी आहेत. छोट्यातला छोटा व्यापारी सुद्धा ह्या GST मुळे इतका त्रस्त आहे तो काही कामच करू शकत नाही. तो आपल्या जिल्ह्याचं राजकारण बघता गेल्या 40 वर्षात विरोधकांचं असं म्हणणं आहे की खासदार साहेबांनी 5 वर्षात फोन उचलला, आम्ही 40 वर्षात निधी आणला, मोठे MIDC आणले, उद्योगधंदे आणले. हे बघा काय आहे, 40 वर्ष सत्ता होती यांची. हे बघा आपल्या जिल्ह्यातला तालुका होता लातूर, मान्य विलासराव साहेबांनी तो कुठे नेला इंडस्ट्री. आता हे म्हणतात ना आम्ही उद्योग आणले, अरे उद्योग आणले तर मग बेकारी वाढली असती का? काय आहे धाराशिवमध्ये आता आजच्या स्थितीमध्ये काय आहे? यांनी 40 वर्ष यांनी फक्त तुम्हाला सांगतो निवडणूक कुठलीही आली जवळ की आम्ही हे करणार. अरे आज काय झालं? कौडगाव MIDCचं काय झालं? कुठलं काय केलं यांनी? कुठला एखादा उद्योग यांनी आणलेला दाखवून द्या. 5 वर्ष ओमदादाची सत्ता होती खासदारकीची, त्याच्यातला तो विरोधातला खासदार, त्या खासदाराला काम करत असताना प्रत्येक ठिकाणी अडचणीत आणायचं आणि परत म्हणायचं की यांनी काहीच केलं नाही. आणि कसं आहे दादानी, हे बघा दादाच्या कार्यकाळात ठळक जर काम सांगायचं झालं तर वैद्यकीय शासकीय महाविद्यालय धाराशिवमध्ये, आणि ते पण शासनाचं जनतेच्या मालकीचं आणून दाखवलं. पण विरोधकाचं म्हणणं आहे की आम्ही 40 वर्षाचे होतो, इथून मुंबईला नेऊन विलास करायचं 100 केलं ना. बघितलं हे बघा कसं आहे, आता मी बघतोय तुम्ही 2 तास झालं गावात आहे, तुम्ही प्रत्येक सामान्य नागरिकाची मुलाखत घेतली इथं, वयोवृद्धापासून तरुणाची घेतली. त्यांच्या मनात काय रोष आहे ते तुम्ही बघितलंय. आता मी लांबून ऐकत होतो पूर्ण. कसं आहे हे जनतेला कसं आहे माहिती आहे का, आता हे वेळेत काढायचे दिवस गेले हो, राहिलेले नाही. आता यांना ते कसं आहे माहिती आहे, यांचा खूप मोठा भ्रम आहे. आता हा भ्रम निराशा आता 7 तारखेला होणार आहे. 4 जूनला तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मतपेट्या फुटतील ना त्याच्यातून यांना काय समजणार आहे की धाराशिवमध्ये अर्चनाताई पाटील उभारले, त्यांनी नुकताच प्रवेश केला राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आणि उमेदवारी मिळाली, त्याबद्दल काय सांगाल? कशासाठी? ऐका ना, काय त्यांच्या स्वार्थासाठी येते हे पक्ष बदलणं, हे करणं काय? याच्यात जनतेचं बल काय आहे याच्यामध्ये? काय जनतेचं बल? आता हे येतात आम्ही असं करू तसं करू. अरे मग तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही काहीच केलेलं नाही. तुम्ही फक्त दुसऱ्यावर दोष दिलेले आहेत, फक्त तुम्ही कृतीत काहीच केलेलं नाहीये तुम्ही. पण असंही मत येतं की बाबा खासदार साहेबांचं काम फक्त फोनवरती आहे. कसं असतं हे बघा, ऐका ना, आता कसं आहे माहिती आहे का, यांना मुद्दे नाहीत, फोनचा विषय आहे. मला वैयक्तिक असं वाटतं, एखादा समजा सामान्यातला सामान्य गरीब माणूस आहे, शासकीय रुग्णालयात गेलाय आणि त्याच्या घरच्याला डॉक्टर उपलब्ध होत नाही, त्यावेळेस त्याच्या पुढचं संकट हे खूप मोठं असतं आणि त्यावेळेस एका खासदाराच्या फोननं त्याचं ज्यावेळेस काम होतं ना, त्याला जे आत्मिक समाधान लाभतं ना, ते हे नाही समजू शकणार साहेब, हे नाही समजू शकणार. निधी आलेला नाही म्हणतात. कोण म्हणते निधी आलेला नाही? विरोधक म्हणतात. कोण म्हणते निधी आलेला नाही? भरपूर निधी आलाय. आता खासदारकीच्या काळात तुम्हाला सांगतो रस्ते झाले, हे झाले, भरपूर कामं झालेली आहेत. ओमदादांनी प्रत्येक लोकसभेच्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नामध्ये जिल्ह्याचे प्रश्न ताकदीने लावून धरलेले आहेत. आजपर्यंत सगळ्या जनतेनं बघितलेलं आहे. आमचा धाराशिवचा एकही खासदार लोकसभेत बोललेला नाही. जेवढे ओमदादांनी 5 वर्षात धाराशिवचे प्रश्न लोकसभेत मांडले तेवढे आजपर्यंत कुठल्याच खासदारांना मांडलेले नाही. गेल्या 40 वर्षामध्ये वातावरण चांगलं होतं का ह्या 5 वर्षांमध्ये चांगलं आहे वातावरण? कामाबद्दल म्हणजे काम ऐका, हे बघा आता हे कसं आहे माहिती आहे का, यांना काय आता निधी आणणार नाही, तुम्ही पहिलाच आणलेला नाही, तुम्ही पुढे काय करणार हे जनतेला माहित आहे. हे कसं आहे माहिती आहे का, उगाच जनता कसं आहे तात्पुरतं इलेक्शन पुरते
मत हे करायचं हे करण्यासाठी हे मुद्दे आहेत त्यांचे. कामं झालेत, भरपूर कामं झालेली आहेत. खासदारांनी त्यांच्या ह्याच्यात जेवढे काही करता येतात ना तेवढी कामं केलेली आहेत. खासदाराला तुम्हाला सांगतो महत्त्वाचं काय, यांना आता मुद्दाच नाही आहे. संपर्क, जनसंपर्क इतका आहे खासदाराचा की सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा डायरेक्ट खासदारापर्यंत पोहोचू शकतो. जागटामी देऊन विकास होत नाही म्हणते प्रत्येक वेळेस. अरे ते जागटामी ऐका केलं जातं. ना, जागटामी नाही, त्या जागटामीवाल्याला त्या दिवशी आलेलं संकट काय आणि त्याच्या जीवाला माहित आहे. आणि खासदारांनी त्याला मदत केल्यानंतर त्याचं जे काम झालेलं आहे ना त्या कामापासून त्याची काय झाली ते त्याला माहित आहे. एक विरोधी पार्टीचे नेते आहेत की त्यांनी असं मत व्यक्त केलंय की त्यांनी म्हणलंय की बाबा हे सर्व स्क्रिप्टेड असतंय, असाच फोन लावलेला जातो. त्याबद्दल काय सांगा? नाही, आता तुम्ही जनतेची मतं बघताय ना, तुम्ही गावगाव जाऊन स्क्रिप्टेड असतील 2-4 असतील, सगळे स्क्रिप्टेड असतात का? नसतात. मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोजदादा जरांगे पाटील यांनी उचलून धरला होता. मराठा आरक्षण आम्ही 10% आरक्षण दिलंय, हे बघा, पण मान्य नाहीये. त्याबद्दल मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातला एकमेव पहिला खासदार आहे की ज्यांनी समर्थन केलं. आंतरवली सराटीला जाऊन तिथं त्या ठिकाणी मनोजदादा जरांगेची भेट घेतली. लोकसभेमध्ये प्रश्न मांडले. वेळोवेळी जिथं गरज पडेल समाजाला तिथं स्वतः पुढे छाती काढून उभा राहिलेले खासदार आहेत. एक काही गेल्या 4 दिवसामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की खासदार साहेबांचं एक वक्तव्य व्हायरल होत आहे की बाबा मी गेल्या वर्षी निवडून आल्यानंतर खासदार साहेबांचं एक वक्तव्य होतं की मी निवडून आलो की मी 15,000 रोजगार निर्माण करून देईल तरच तुम्हाला मतदान मागायला येईल. त्याबद्दल काय सांगाल? नाही, कसं आहे हे बघा, आमच्या जिल्ह्यात तुम्हाला सांगतो, एक सुरुवातीपासून हे पद्मश्री पाटील कुटुंब जे आहे यांना विकास करायचा नाही आणि कोण करायला ना की त्याला अडवायचं. कारण काय, यांचं राजकारणच हे असं ह्या पद्धतीने यांनी राबवलेलं आहे जिल्ह्यामध्ये. स्वतःचा विकास करून घ्यायचा आणि दुसरे करायले ना की करू द्यायचा नाही. त्या ठिकाणी मग यांचं राजकीय ताकद वापरून त्या ठिकाणी अडवायचं. आपल्या सत्य आहे, सगळी जनता जाणून आहे. शेतकरी खुश आहे का नाराज आहे? शेतकरी नाराज आहे भाजप सरकारवरती आणि मोदीवरती. शेतीमालाला भाव नाही, अजिबात भाव नाही. शेतकऱ्याचं दूध 24 रुपये लिटरने घेतलं जाते, पण त्याच ठिकाणी कंपनीचं दूध 70 रुपये 68 हे नियंत्रणात कोणी आणायचं? शासनाचं काम आहे. आज तुम्ही आज अहवाल जर पाहिले आज तर उत्पादन आणि मागणी आणि पुरवठ्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. देशाला लागणारी दुधाची गरज आणि उत्पादन खूप कमी आहे. उत्पादन बाहेर पाठवणं बंद केलं. आता डिसेंबरमध्ये तुम्हाला मी सांगतो, मी खोटं बोलत नाही, माझ्या गावामध्ये 5 शेतकरी होते कांदा उत्पादक. भाव चांगले होते, 50-60 रुपये किलोचे भाव होते. त्यांनी स्वप्न बघितले की ठीक आहे आता मला 2 लाखाचं होईल, 4 लाखाचं होईल, मी हे करेन, मी घर बांधेन, मी मुलीचं लग्न करेन, हे करेन. डिसेंबरमध्ये एका रात्रीत तुम्ही निर्णय घेतला निर्यात बंदीचा. अशी एक बातमी व्हायरल होत आहे 50,000 रुपये झाले नाही, त्याचा खर्च निघाला नाही. काय करायचं त्यांनी? काय कारण होतं? आज सोयाबीन उत्पादक, आमचा सोयाबीन उत्पादक बेल्ट आहे. आज काय कारण आहे तुम्हाला सांगतो? सोयाबीनवर आयात शुल्क सगळे कमी केले, सगळे इडेबल ऑइलवर, याच्यावर वाढती महागाई नाही, पेट्रोलचे भाव वाढलेत. ते तिकडे लक्ष देत नाहीत. यांना कसं आहे, हे बघा, महागाई कंट्रोल करायची म्हणजे पेट्रोलियम पदार्थ कमी केले पाहिजे, गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले पाहिजे, तर महागाई कंट्रोल. 400चा गॅस 1200ला गेलाय. 70चं पेट्रोल 105 गेलाय ना. भरपूर चांगली जाहिरात केली, पेट्रोल पंपावर मोठमोठे होल्डिंग लावून 400चं 1200 नेलेलं आहे. पण गॅस दिला म्हणून आम्ही ऐका ना, काय आता हे कसं आहे माहिती आहे का? बघा, हे दिलं ते दिलं, हे सगळे ओळखून आहेत. ह्यांच्या ओळखून आहेत. आणि मी तेच म्हणतो ना, कसं आहे, ही ऐतिहासिक निवडणूक आहे 2024ची. कारण काय, जनता हुशार झाली. आता तुमच्या हे असल्या बोलवायला बोलणार नाही, नक्कीच बोलणार नाही. आणि 400 पारचा नारा काही सुद्धा नाही. बघा, हे आता झटून आहेत 400 पार कसंही करायचं यांना. हे कसं आहे, डिक्टेटरशिप आहे, हुकुमशाही आणायची यांना. हे होणार नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, ही जी निवडणूक आहे ना, ही सामान्य जनतेनं हातात घेतलेली आहे. आणि जनतेपुढे आणि बाबासाहेबांच्या हे संविधानापुढे कोणीच नाही या भारतात. फोडाफोडीचं राजकारण होत आहे. एकंदरीत इकडला पक्ष तिकडला आमदार फोडले जात आहेत, ईडीची भीती घालून. त्याबद्दल काय सांगाल? तुम्हीच पत्रकार परिषद घेऊन मोठमोठे आरोप केले, हे केले, तुम्ही त्यांच्यावर कारवाई केल्या. आणि एका रात्रीत तुम्ही पार्टीत घेताय की सामान्य जनता जाणून आहे ना तुम्ही कशासाठी करताय? तुमच्या वैयक्तिक लाभासाठी. याच्यासाठी महाराष्ट्राचा किंवा देशाचा काय फायदा आहे? काहीच नाही. अग्निवीर योजना त्यांनी आणलेली आहे आणि कंत्राटी पद्धतीकडे वाटचाल चालू आहे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे बघा, यांना कसं आहे, 70 वर्षाच्या काळात नेहरू, गांधी असेल किंवा काँग्रेस असेल, यांनी ज्या शासकीय संस्था मोठ्या केल्या, उभा केल्या आणि ज्या सामान्य जनतेच्या या भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या मालकीच्या होत्या, ही यांनी मोजक्या तुम्हाला सांगतो घराणेशाहीच्या किंवा याच्या उद्योगपतीच्या ह्या गळ्यात घातलेल्या आहेत यांनी. ही पण जनता जाणून आहे. अदानी अंबानी मित्राचं फक्त भलं करायचं. आज तुम्हाला सांगतो शासकीय खूप मोठे होते की यांनी त्याचं प्रायव्हेटलायझेशन करून
शासन भरपूर नुकसान केलेलं आहे. आरोग्य विभागाचं पण प्रायव्हेटायझेशन होत आहे, कंत्राटी पद निघत आहे 3 वर्षासाठी 2 वर्षासाठी. प्रत्येक ठिकाणी यांनी शासकीय नोकर भरतीच बंद केलेली आहे. यांनी कुठे आहे आता मागच्या 7-8 वर्षाच्या काळामध्ये कुठे शासकीय नोकर भरती झाली? आज माझ्या गावात सांगतो मी, एकही शासकीय नोकरदार नाही आहे. आज कसे बसे पोरं तुम्हाला सांगतो मिलिटरीमध्ये स्वतःच्या स्वकष्टावरती लागत होते, तिथं सुद्धा यांनी अग्निवीर सारखी योजना आणली इथं मोदींनी. त्याचा फायदा होईल म्हणतात, आम्ही त्यातले काही युवक घेणार आहेत. कसा फायदा होईल मला सांगा, कसा फायदा होणार आहे त्याचा? जनता जाणू नये कसा फायदा होणार आहे. तुम्ही 3 वर्ष फक्त तुम्ही त्याची मर्यादा ठेवली आहे, कसा फायदा होणार आहे? पोलीस भरती असेल किंवा कुठल्याही भरती असेल त्यामध्ये घोटाळे होत चालले आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? मग तुम्ही शासन म्हणून घोटाळे तुम्ही कंट्रोल करायचे, घोटाळे होत आहेत म्हणून तुम्ही खाजगीकरण करताय का? घोटाळे होतात म्हणून खाजगीकरण करणं हा पर्याय असू शकतो का? यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे ना. घोटाळे कसे थांबवून निष्पक्ष पद्धतीने भरती कशी होईल हे बघायचं काम तुमचं आहे. घोटाळे करणारेच तुमचे आहेत, घोटाळेबाजांनाच तुम्ही संरक्षण देताय. आणि महाराष्ट्रातले काही प्रकल्प गुजरातला जात आहेत किंवा महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रकल्प, आता फॉक्सकॉनचा जो प्रकल्प होता तो गुजरातला गेला, त्याबद्दल काय सांगाल? हे बघा, ह्या कसं आहे पूर्ण यांनी काय केलेलं आहे, गुजरात लॉबी जी आहे ना, गुजरात लॉबी इतकी स्ट्रॉंग केली आहे यांनी की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतो गुजरात लॉबीनी आपल्या महाराष्ट्रातील सगळे नेते असतील, भाजपचे असतील, सगळ्या पक्षाचे असतील, त्यांना झुकायला लावले खाली. आणि हे जर असंच चालू राहिलं ना तर एक दिवस महाराष्ट्राचं दिवाळ निघाल्याशिवाय राहणार नाही. कारण यांच्या कार्यकाळामध्ये 10 वर्षाच्या एकही मोठा प्रकल्प यांनी सहजासहजी महाराष्ट्रात येऊ दिलेला नाही, ही पण जनता जाणून आहे. प्रकल्प तिकडे जातोय म्हणजे कशासाठी जात असेल? म्हणजे महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्यासाठी? कशासाठी जातो? बरोबर आहे ना, उघड आहे. महाराष्ट्राचं खच्चीकरण करायचं, यांना महाराष्ट्राशी काही घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही महाराष्ट्राशी. हे महाराष्ट्राचा UP बिहार करायला बसलेले आहे ते. कारण काय, महाराष्ट्र ज्या प्रगतीपथावर होतं हे यांना बघवत नाहीये. महाराष्ट्राचा बेरोजगारी आहे, वाढती बेरोजगारीचा आकडा पार केलेला आहे. म्हणजे कित्येक तरुण बेरोजगार आहेत. कित्येक तरुण नाही, आज प्रत्येक तरुण बेरोजगार आहेत. आता तरुणापुढे तर इतकी मोठी आव्हान आहेत तुम्हाला सांगतो. बेरोजगारी आहे, त्यांचे लग्न होत नाहीत, काही उद्योगधंदा करायचा म्हणलं तर भांडवलाच्या अडचणी आहेत, बऱ्याच अडचणी आहेत. तिकडे दुर्लक्ष आहे आणि यांचं परत काय, मग हे इकडे जातीयवाद.